तुम्ही जाऊ शकता. मिस्टर दळवी, तुम्हाला या बाबतीत काही बोलायचंय? हो साहेब, तुम्ही जे आता पाहिलं ना ते पूर्ण सत्य नाही आहे, अर्ध सत्य आहे. खरं काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आमचे चित्रगुप्त साहेब गायब झाले त्याच दरम्यान एकदा मी ड्रायव्हिंग करत असताना मोबाईलवर बोलत होतो म्हणून ट्रॅफिक हवालदाराने मला पकडलं आणि चौकीवर घेऊन गेलं. मी त्यांना म्हटलं की मला माझी चूक मान्य आहे, मी दंड भरायला तयार आहे. पण हे माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हते. मला यांनी दिवसभर चौकीवर बसवून ठेवलं, कोणाला फोनही करू दिला नाही. मी किती वेळा सांगितलं पण माझं ऐकायलाच तयार नव्हते. तेव्हा यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला सोडू, पण एका अटीवर, जर आमचं सगळं ऐकलं तर. आणि या इन्स्पेक्टर साहेबांनी मला एका निर्जन स्थळी नेऊन माझ्याकडनं तो खड्डा खाऊन घेतला आणि यांच्या सांगण्यावरून ते पार्सल जमिनीत पुरलं. ही गोष्ट मला तेव्हाच खटकली होती. मी यांना म्हटलं सुद्धा, पण हे माझं ऐकूनच घ्यायला तयार नव्हते. यांनी माझ्यावर इतका दबाव टाकला होता की तेव्हा मी प्रचंड तडपणाखाली आलो आणि त्यामुळेच यांनी जे जे सांगितलं ते मी करत गेलो. पोलीस कधी काही वाईट कृत्य करू शकतात यावर माझा विश्वासच नव्हता. साहेब, त्यानंतर खूप दिवस गेले पण पोलिसांकडून काहीच हालचाल होत नव्हती. म्हणून मीच प्रयत्न करायचं ठरवलं. साहेब बेपत्ता आहे अशी मी पोस्टर छापून घेतली आणि सगळीकडे लावली. पण तरी सुद्धा साहेबांचा काहीच पत्ता लागत नव्हता. आणि अचानक एके दिवशी ज्या गाडीच्या डिकीतनं आम्ही ते पार्सल नेलं होतं त्याच गाडीच्या डिकीत साहेबांची अंगठी सापडली. मी म्हटलं ही गोष्ट ताबडतोब पोलिसांना जाऊन सांगायला हवी. म्हणून मी पोलीस स्टेशनवर गेलो सुद्धा, पोलिसांकडे खूप पाठपुरावा केला. पण या लोकांनी मला उडवून लावलं आणि तेव्हाच मी ठरवलं की या गोष्टीचा पाठपुरावा मीच करणार. आणि म्हणून पुन्हा एकदा मी त्या जागी गेलो जिथं मी तो खड्डा खाऊन ते पार्सल पुरलं होतं. ती माती उकळून काढली, ते पार्सल बाहेर काढलं. पण बघतो तर त्या पार्सलमध्ये फक्त कुजलेला कचरा होता. ज्याचा जज साहेब, दिवसामागून दिवस चालले होते, फक्त साहेबांचा काही पत्ताच लागत नव्हता. पोलिसांकडनं काहीच हालचाल होत नाहीये हे मला अगदी स्पष्टपणे दिसत होतं. पण काय करावं ते समजत नव्हतं. आणि अशातच माझ्याकरता आमच्या गॅरेजवर एक पत्र आलं. तुम्ही तुमच्या चित्रगुप्त साहेबांना शोधत होतात ना, ते मला सापडले आहेत. त्या पत्राची शहानिशा करण्याकरता त्या पत्रात जो पत्ता लिहिला होता त्या पत्त्यावर मी गेलो. खड्डा खणला, माती उकळून काढली आणि तिथे मला चित्रगुप्त साहेबांचं प्रेत सापडलं. साहेबांचं प्रेत पाहिलं आणि मला प्रचंड मोठा धक्का बसला. काय करावं काही कळतच नव्हतं. आणि शेवटी इलाज नसल्यामुळे मी पुन्हा एकदा पोलिसांना फोन केला आणि यांना तिथे बोलावून घेतलं. माय लॉर्ड, माझे आशील अत्यंत खरं बोलत आहे. पोलीस हा सगळा बनाव रचून स्वतःचं अपयश किंवा कोणती तरी गंभीर गोष्ट हे लपवत आहेत. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ऑब्जेक्शन सस्टेन. मिस्टर दळवी, न्यायालयाने तुमची बाजू ऐकून घेतली आहे. यू मे प्रोसीड. थँक्यू. श्रीनिवास दळवी, हे पत्र तुम्हीच लिहिलं नाही कशावरून? खरं तर ते पत्र कोणीच लिहिलं नव्हतं, कारण ते पत्र टाईप केलेलं होतं. अत्यंत स्मार्टली त्यांनी स्वतःचं हस्ताक्षर न करून देण्यासाठी पत्र टाईप केलं होतं. आणि तुम्ही म्हणालात की पोलिसांनी कशा प्रकारे तुम्हाला थांबवून ठेवलं होतं आणि तुमच्याकडून खड्डा खणून एक गोष्ट पुरून घेतली. मायलॉर्ड, कुठला माणूस असा ऐकेल? यस साहेब, यांनी जे माझ्याकडून करून घेतलं ते मला मान्य नव्हतं, पण मला ते करावं लागलं कारण त्यावेळेस मी प्रचंड दडपणाखाली होतो. मायलॉर्ड, आपण जर एखादी गोष्ट पुरत असू तर त्याची शहानिशा न करता एक अत्यंत वयस्कर माणूस ते करायला तयार होतो हे आपल्याला कसं पटू शकतं? आता महत्वाचा प्रश्न मिस्टर दळवी, जर एखाद्या व्यक्तीचा खून झाला आहे
आणि तिला कुठेतरी गाडला आहे हा संशय आल्यानंतर तुम्ही पोलिसांना इन्फॉर्म न करता एका ठिकाणी जाऊन खड्डा काढलात, एक पोतं बाहेर काढलं, यात कचरा होता. आणि दुसऱ्या वेळी जेव्हा तुम्हाला कोणीतरी पत्र पाठवलं तर दुसऱ्या ठिकाणी खड्डा करून तुम्ही ती बॉडी काढली, बरोबर? माय लॉर्ड, किती पद्धतशीरपणे याने केलेलं आहे. लॉर्ड, जर हे कायद्याला मान देत असते तर त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं असतं, पण नाही. श्रीनिवास दळवी यांनीच त्यांच्या मालकाचा खून केलाय आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी ही बॉडी या जागेवर दुसऱ्या ठिकाणी हलवली. आणि जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की ही बॉडी पुरताना जी कार यांनी वापरली त्यात अंगठी हा पुरावा सापडू शकतो, तर इतरही पुरावे पोलिसांना सापडू शकतात आणि प्रकरण हाताबाहेर जाऊ शकतं. आणि त्याच वेळी त्यांनी स्वतःहून पोलिसांना बॉडी सापडल्याची माहिती दिली, जेणेकरून यांचा त्या खुनाशी संबंध नाही हे प्रूव्ह होईल. पण यावेळी आपले कर्तव्यदक्ष पोलीस श्रीनिवास दळवींवरती लक्ष ठेवून होते. लॉर्ड, पोलिसांकडे असलेल्या फुटेजमध्ये असं दिसून येतंय की दळवी कोणती तरी गोष्ट गाडतायत आणि तो अत्यंत सबळ पुरावा मानण्यात यावा आणि श्रीनिवास दळवी यांना अत्यंत कठोर शिक्षा देण्यात यावी. अरेस्ट माय केस. थँक्यू लॉर्ड. या प्रकरणातील दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि सादर केलेले पुरावे तपासल्यानंतर हे न्यायालय एका निष्कर्षावर आले आहे. सरकारी वकिलांनी मांडलेला घटनाक्रम आणि पोलिसांनी सादर केलेली व्हिडिओ क्लिप हे आरोपी श्रीनिवास दळवी यांच्या विरोधातील अत्यंत सबळ पुरावे ठरत आहेत. श्रीनिवास दळवी यांनी दिलेला जबाब आणि प्रत्यक्षात घडलेला घटनाक्रम यामध्ये प्रचंड तफावत आणि विसंगती जाणवत आहे. एक सामान्य नागरिक पोलिसांना माहिती न देता स्वतः मृतदेहाचा शोध घेतो आणि पुरावे हाताळतो हे कायद्याला अजिबात मान्य नाही. या उलट पुराव्यांवरून असे स्पष्ट दिसते श्रीनिवास दळवी यांनीच आपल्या मालकाचा खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.